श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. जगातल्या सर्व समस्यांचे बहुतेक दोनच कारण आहेत: विचार न करता काम करणं आणि काम न करता फक्त विचार करणं. कल्पना सुंदर असतात पण जपता येत नाही, आणि वास्तव कटू असतं पण ते सोडता येत नाही. मोठ्या ध्येयाची प्राप्ती मोठ्या त्यागाशिवाय होऊ शकत नाही. अनेक त्रास सहन केल्यानंतरच दगडाच्या आत दडलेली देवाची मूर्ती प्रकट होते. ज्या बीजाला जमिनीत पुरले जाण्याची कला येत नाही ते कधीच मोठं झाड बनवू शकत नाही. आपल्या आयुष्यात जर आपण इतरांचं यश स्वीकारलं नाही तर ती मस्तर बनते, आणि जर स्वीकारलं तर ती प्रेरणा बनते. चांगलं समायोजन साधलेला माणूस तोच असतो जो स्वतःचे निर्णय घेतो आणि त्या निर्णयाच्या परिणामांसाठी कोणालाही दोष देत नाही. श्रेष्ठत्व जन्माने येत नाही, ते आपल्या गुणांमुळे निर्माण होतं. दूध, दही, ताक, तूप हे सगळे एकाच वंशाचे आहेत. त्यांचे गुणधर्म मात्र वेगवेगळे आहेत. दृष्टी बरोबर नको तर दृष्टिकोन बरोबर हवा. अंध माणूस मंदिरात येत आहे हे पाहून सगळे हसले आणि म्हणाले, तू दर्शनासाठी आला आहेस पण देव तुला दिसेल का? तर तो अंध माणूस हसला आणि म्हणाला, त्याने काय फरक पडतो, माझा देव मला पाहणार आहे. सकाळी लवकर उठणं नेहमीच फायदेशीर असतं. मग ते झोपेतून उठणं असू, अहंकाराच्या भ्रमाच्या, किंवा मग झोपलेल्या विवेकातून. जगातला सर्वात सुंदर शब्द आहे वा. हे जेव्हा तुम्ही कोणासाठी म्हणता तेव्हा तुम्ही फक्त तुमचा अहंकार तोडत नाही तर तुम्ही एक हृदयही जिंकता. चूक आणि अपराध यामध्ये खूप छोटा फरक आहे. अपराध नेहमी चुकीच्या हेतूने होतो, तर चूक नेहमी शब्दांमुळे होते. त्यामुळे तुम्ही चुका करू शकता पण कोणाशी अपराध करू नका. चांगलेपणा किंवा वाईटपणा माणसाच्या कर्मात असतो. कोणी बांबूचा बाण करून जखम करतो तर कोणी त्याची बासरी बनवून त्यात संगीत भरतो. माणसाच्या गुण आणि दोषांची किंमत असते. फरक फक्त एवढाच की गुणांना किंमत मिळते आणि दोषांना किंमत चुकवावी लागते. वेळ सांगू शकते तुमच्याकडे किती संपत्ती आहे, पण जगातली कोणतीही संपत्ती सांगू शकत नाही तुमच्याकडे किती वेळ आहे. तुम्ही स्वतःला मिठी मारू शकत नाही ना स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपू शकता. जीवन म्हणजे एकमेकांसाठी जगणं. त्यामुळे जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांना वेळ द्या. नात्यांसाठी वेळ काढायला शिका, नाहीतर वेळ शिल्लक राहील आणि नाती नाही. आणि जर तुम्हाला नातं टिकवायचं असेल तर काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका, कारण प्रत्येक युक्तिवाद जिंकणं महत्त्वाचं नाही. जे प्रयत्न करतात ते अनेकदा नाती गमावतात. राग आणि मतभेद ही पावसासारखी असावीत, जे पडल्यावर संपतात. प्रेम वाऱ्यासारखं असावं, जे शांत असतं पण नेहमी आपल्या आजूबाजूला असतं. आणि हो, हे दोन शब्द लहान शब्द आहेत, पण बोलण्यापूर्वी खूप विचार करायला हवा. कारण घाईत बोलण्याने आणि उशिरा बोलण्याने आपण आयुष्यात अनेक गोष्टी गमावतो. जीवन हे असं खातं आहे जे नंतर सुधारता येत नाही. त्यामुळे आजचं उधार करा आणि जुन्या गोष्टींचा अनुभव म्हणून उपयोग करा. नात्यांमध्ये गोडवा टिकवण्यासाठीच एकच अट आहे, ती म्हणजे मनाचा नाही तर हृदयाचा वापर करा. कारण मनात चांगले आणि वाईट दोन्ही गोष्टी असतात आणि हृदयात चांगुलपणाशिवाय काहीच नसतं. राग ही अशी स्थिती आहे ज्यात आत्मा मनापेक्षा जास्त वेगाने काम करतो. लोभ आणि हाव ही अशी स्थिती आहे ज्यात दयेपेक्षा चव जास्त वेगाने काम करते. सूड ज्यात माणूस इतरांपेक्षा स्वतः जास्त इजा करून शांतता मिळवतो. आणि मस्तर ज्यात माणूस स्वतःच अस्तित्व गमावतो. आणि दुसरीकडे आनंद ज्यात आत्मा शरीरापेक्षा जास्त आनंदी असतो. कठीण निर्णय घेताना सर्वात आनंदी ठेवणं शक्य नसेल तर प्रत्येकाशी प्रामाणिक राहा आणि आपलं मन हलकं राहील. माणसांचं जीवन एका ठेंबासारखं आहे, पण अहंकार समुद्रापेक्षा मोठा. ना राजा ना शिपाई, हा सगळा आपल्या कर्माचा खेळ आहे. इथे फक्त आपली कर्म महत्त्वाची आहेत. आपण जे बोललो ते शब्द होते, आणि जे बोलू शकलो नाही ती भावना होती. आणि जे बोलायचं आहे पण बोलू शकत नाही ती आपली प्रतिष्ठा आहे. जगात प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे, पण स्वतःला पर्याय नाही. त्यामुळे स्वतःला निरोगी आणि आनंदी ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. इच्छा अनंत आहे आणि संसाधने मर्यादित आहे. जे त्यांच्यात संतुलन राखतात ते आनंदी होतात. चांगले विचार ठेवा, लोक आपोआप चांगले दिसतील. चांगले हेतू ठेवा आणि काम आपोआप योग्य व्हायला लागतील. मनापेक्षा जास्त सुपीक जागा नाही, कारण तिथे जे पेरलं जाईल तेच उगवेल. मग तो विचार असो, द्वेष असो किंवा प्रेम असो.
वास्तव आणि आपल्या अपेक्षांमध्ये फरक असतो. जितका जास्त फरक तितका जास्त ताण. त्यामुळे कुणाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. जे आहे ते स्वीकारा. नेहमी असा दृष्टिकोन ठेवा, खोटं नाही सत्य ठेवा. लपून जगायला शिका, जेणेकरून इतरांचे आशीर्वाद देणारे हात तुमच्या डोक्यावर सहज पोहोचू शकतील आणि कोणाच्या तरी हृदयातून येणारा प्रार्थना तुमच्या हृदयाला स्पर्श करू शकतील. न वाकल्यास आशीर्वाद नाही, वाद मिळवू शकतो. जर प्रार्थना आणि दृष्टिकोन सकारात्मक असेल तर जीवन आपोआप सकारात्मक होते. सत्यानंतर माणूस निर्भय होतो आणि खोट्यानंतर भित्रा. शिक्षा आपल्याला सत्य बोलण्याचं धैर्य देते आणि परिपक्वता म्हणजे सत्य ऐकण्याचं जीवन. जे लोक जीवनाचा आनंद घेतात त्यांच्यासाठी जीवन सर्वोत्तम आहे आणि जे तुलनात्मक जीवन जगतात त्यांच्यासाठी ते कठीण आहे आणि जे टीका करतात त्यांच्यासाठी वाईट आहे. तुमचा स्वतःचा दृष्टिकोन तुमचं जीवन परिभाषित करतो. चुकीचे मार्ग, चुकीचे माणसं, चुकीची परिस्थिती आणि चुकीचा अनुभव महत्त्वाचे आहे, कारण ते आपल्याला सांगतात की आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे. कुणाचाही उदय अचानक होत नाही. सूर्यसुद्धा हळूहळू उगवतो आणि वर येतो. तोच माणूस यशस्वी होतो ज्याच्यात संयम आणि तपश्चर्या आहे. जो जग उजळू शकतो तो मनात आनंदी आहे. जो स्वतःचे मूल्यमापन करतो. नम्रता म्हणजे शरणागती किंवा दुर्बलता नाही. हे तुमच्या नात्याला हाताळण्यासाठी एक प्रभावी संस्कार आहे. जो माणूस प्रत्येकाकडून काहीतरी शिकतो तो ज्ञानी आहे. जो आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवतो तो शक्तिशाली आहे. जो इतरांचा आदर करतो तो आदरणीय आहे. जो त्याच्याकडे असणाऱ्या गोष्टींमध्ये आनंदी आहे तो श्रीमंत आहे. सत्यानंतर माणूस निर्भय होतो आणि खोट्यानंतर शिक्षण आपल्याला सत्य बोलायचे धैर्य देते. आणि परिपक्वता म्हणजे सत्य ऐकण्याचे जीवन. दोन्ही गोष्टी विश्वासाच्या आहेत आणि कोणी देवाचा भक्त नाही. काहीजण देवासाठी सर्व सोडतात आणि काहीजण त्याच्यासाठी सर्व काही करतात. प्रत्येक परिस्थितीत नेहमी आनंदी राहा. जर तुमच्याकडे देण्यासाठी काही नसेल तर समोरच्या व्यक्तीला आदर द्या. ती एक मोठी देणगी आहे आणि निसर्ग सूर्यासारखा आहे. उगवत्याचा गर्व नाही आणि मावळ्याचे दुःख नाही. जिथे प्रयत्नांची उंची जास्त असते तिथे नशिबालाही झुकावे लागते. जीवनाचा सर्वात मोठा शिक्षक वेळ आहे, कारण वेळ शिकवू शकतो पण जगातील कोणती शक्ती शिकवू शकत नाही. आपल्याला आपल्या योग्यतेनुसार गोष्टी मिळतात. जर आपली योग्यता वाढवत राहिलो तर जगाला आपल्याला सर्व काही गोष्टी द्याव्या लागतील ज्याचे आपण खरोखर पात्र आहोत. आनंदी ही आपल्यातील भावना आहे असे म्हणणे चुकीचे आहे, कारण आनंदी तुम्ही स्वतःसाठी शोधता तेव्हा ही भावना शोधूनही सापडत नाही. जेव्हा तुम्ही हा आनंद इतरांना देता तेव्हाच तो तुमच्यापर्यंत येण्याचा मार्ग शोधतो. शांत आणि स्थिर मन हे जगातील प्रत्येक युद्धाचे ब्रह्मास्त्र आहे. जर तुम्हाला काही देवाला मागायचं असेल तर बुद्धी मागा, तर सर्व काही आपोआप मिळेल. धर्म फक्त मार्ग दाखवतो, फक्त आपली कर्म आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत घेऊन जातात. जर वारा हवामानाची उष्णता संपवू शकतो तर आशीर्वाद अडचणीचे क्षण देखील संपवू शकतात. निस्वार्थपणे सेवा करा. जगाला सेवा करण्याचे मूल्य कळणार नाही, पण अदृश्य शक्ती तुमचे मूल्यमापन करण्यात चूक करणार नाही. प्रत्येकाला आपले मानू नका. लोक खूप लवकर आपले हृदय आणि आपला विश्वास तोडतात. वाईट काळातही जो तुम्हाला सोडून जात नाही त्याला नीट पहा. कदाचित तिथे देव नसेल. जग अशा लोकांनी भरलेले आहे त्यांना रस्ता नीट ओलांडता येत नाही, पण तुम्हाला डोंगर चढण्याचा सल्ला देते. म्हणून तुमच्या सोयीनुसार तुमच्या जीवनाचा प्रवास ठरवा. जेव्हा लोकांना कोणी आवडते तेव्हा ते त्याचे वाईट गुण विसरतात आणि जेव्हा जे कोणाचा तिरस्कार करतात तेव्हा ते त्याचे चांगले गुण विसरतात. इतरांना समजावणे म्हणजे ज्ञान असू शकते, पण स्वतःला समजावणे हे खरे ज्ञान आहे. जीवन फक्त एक रंगमंच आहे. आठवणींचा पाऊस अनेकदा प्रत्येक भावना भिजवतो, डोळे उघडे करतो, हृदयातून प्रत्येक भावना भिजवतो. आठवणीत भिजलेल्या त्या कथा उसळी मारतात आणि लाटा मारतात. गोड आठवणी कुठेतरी फुलतात, कुठेतरी वेदनादायी आठवणींचाही स्वतःचा रंग असतो आणि आठवणींमध्ये प्रत्येक क्षणी आपल्यासोबत असतो. जिथे सूर्यप्रकाश असतो तिथे प्रकाश असतो. जिथे प्रेमाची भाषा असते तिथे कुटुंब असते. जीवनाच्या मार्गात अनेक अडचणी येतात, पण त्या आपल्याला आपल्यात बदल घडवून आणण्यासाठी सूचित करतात.
कठीण परिस्थितीत आपल्या ध्येयावर ठाम राहणाऱ्यांना नशीबही साथ देते. आठवणी आपल्या जीवनाचा एक मौल्यवान भाग आहे, ज्या वर्तमानात भूतकाळ जिवंत ठेवतात. अनेक वेळा असे घडते की यशासोबत आपल्या नात्यासंबंधात दुरावा येतो. आपण इतके व्यस्त होतो की आपण आपल्या प्रियजनांना वेळ देऊ शकत नाही. पण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की फक्त वेळ आणि लक्षच नातेसंबंधाला मजबूत करतात. आपण आपल्या नातेसंबंधाकडे दुर्लक्ष केले तर कालांतराने आपल्याला यश नव्हे तर एकाकीपणाही मिळेल. म्हणून यशाकडे वाटचाल करताना नातेसंबंधाचे महत्त्व विसरू नका. यशाच्या शर्यतीत आपण हे विसरू नये की नातेसंबंध आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. जेव्हा आपल्याला यश मिळते तेव्हा आपण त्या लोकांना आठवले पाहिजे ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला, प्रेरणा दिली, आपल्या कठीण काळात आपल्या पाठीशी उभी राहिली. आपण आपले नातेसंबंध जपले नाही तर एक वेळ अशी येईल जेव्हा आपण यशाच्या शिखरावर असू पण एकाकीपणाचा सामना करत असू. नातेसंबंध फक्त रक्ताचे नसतात, जे तुमच्या संघर्षात तुमच्या पाठीशी उभे राहतात. मित्र, गुरु, सहकारी हे सर्वजण आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावतात. आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करत असतो तेव्हा हे लोक आपल्याला प्रेरणा देतात आणि पुढे जाण्याचे सामर्थ्य देतात. म्हणून यशाकडे वाटचाल करताना आपण आपल्याशी संबंधित असलेल्या लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आणि आपण त्यांच्यासाठी किती खास आहोत याची जाणीव करून दिली पाहिजे. प्रिय भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.